कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. जनरल म्हणजे काय म्हणाले? मला म्हटलं की बेरंग आयुष्य नकोय, खरेखुरे रंग हवेत. सुख, समाधान, आनंद. आनंद? तुला असं घराबाहेर काढून त्यांना आनंद झाला? मग मुद्दा सांग मला अक्षू. म्हणजे हे बघ, मला बाकीचं काहीही ऐकण्यात इंटरेस्ट नाही. मला फक्त एवढंच सांग, तुमच्या नात्याबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे? ते पण त्या भुवनेश्वरी मॅडमना विचारून सगळं ठरवणार आहेत का? आमच्याबद्दल नाही झालं आमचं फार बोलणं. पण का? त्यांना बोलायचं नव्हतं तुमच्या आयुष्याबद्दल? बरोबर. अगं, तुमच्या नात्यातलं काही भविष्यच दिसत नसेल त्यांना तर काय बोलणार ते? अचानक तू समोर आलीस म्हणून एक जनरल बोलले आणि गेले निघून. बरोबर ना? अचानक जरी भेटलो असलो तरी आपल्याला कळतं ना, माणसाच्या बोलण्यावरून कळतं त्याची आपल्याशी बोलण्याची इच्छा आहे की नाही. त्यांना घरून फोन नसता आला तर आजच आमचं भांडणही मिटलं असतं. घरून फोन आला म्हणजे? कोणाचा फोन आला होता? त्यांना दुर्गेश्वरी मॅडमचा फोन आला आणि त्यांनी अर्जंटली त्यांना घरी बोलावून घेतलं, म्हणून ते निघून गेले. तुमचं बोलणं असं अर्धवट सोडून गेले? हो. का का गेले अक्षू? का एवढं काय अर्जंट काम होतं मला सांग बरं. काम नव्हतं आई त्यांचं, भुवनेश्वरी मॅडमची तब्येत बिघडली होती म्हणून जावं लागलं त्यांना. काय विचारतोय आम्ही तुम्हाला? तुम्ही सुनबाईंना भेटायला गेलता काय? हा, मी भेटायला असं नव्हतो गेलो. मग त्या तुम्हाला भेटायला आलत्या? नाही नाही, त्या पण असं भेटायला आल्या नव्हत्या. काय झालं, म्हणजे अचानकच आमच्या दोघांची शाळेत भेट झाली आज. आह. चांगल्या मुहूर्तावर भेट झाली आहे. म्हणजे नाही म्हणजे आज सण आहे नाही का, म्हणजे होळीच्या दिवशी तुम्ही त्यांना भेटलात, चांगली रंगपंचमी खेळला काय त्यांच्याबरोबर? हा नाही नाही, ते असंच तिकडं पोरं खेळत होती. नाही म्हणजे सकाळी तुम्ही म्हणला होता की तुमचं आयुष्य एकदम बेरंग झालंय, तुम्हाला रंग खेळण्यात काय बी रस नाही. पण बघा आता बायको भेटली आणि एकदम रंगीबेरंगी होऊन आलाय की तुम्ही. हा, चांगलं आहे चांगलं आहे. आता एवढं तुम्ही रंग खेळलात म्हटल्यावर तुमच्यातलं भांडण बी मिटलं असेल नाही का? नाही नाही, तसं काय बोलणं एवढं काही लई झालं नाही. नाही म्हणजे तुम्हाला नवरा बायकोमध्ये काय बोलणं झालं असेल ते आम्हाला सांगितलं नाही तर काय आमची काय हरकत नाही. पण कसं तुमच्यातलं भांडण मिटावं एवढंच आम्हाला वाटतंय, बाकी काय नाही. हो काय तर उगाच आता मी काय लपवतो काय का तुमच्यापासून? मग सांगून टाका आम्हाला की तुमच्यातलं भांडण मिटलं म्हणून, काय आमच्या जीवाला जरा बरं वाटेल, बाकी काय नाही. नाही म्हणजे लई काय तसं बोलणं झालं नाही, पण मला त्या म्हणल्या बोलायचं आहे, जरा महत्वाचं बोलायचं आहे असं. मग घेऊन यायचं नव्हतं त्यांना घरी, शांतपणे घरात बोलला असता की तुम्ही. हा अहो, आज चांगला मुहूर्त आहे, तुम्ही त्यांना घरला घेऊन आला असता, तुमच्यातलं भांडण मिटलं असतं, आम्ही काही गेलो असतो बाहेर, तसं काही प्रश्न नाही. ऐका आता, हे काय बोलताय तुम्ही आईसाहेब? परत तुम्ही बाहेर जायची भाषा करायला लागला. अहो कारण आम्ही घराबाहेर गेल्याशिवाय त्या घरला येणार नाहीत. असं काय नाही. आणि आता तुम्ही लई बोलत बसू नका, तुमची तब्येत ठीक नाही, आपण नंतर बोले. तुम्ही आराम करा. तुम्ही एवढे त्रासात असताना आमचा कसा काय आराम होईल सांगा बरं? काय त्रासात दिसत नाही मी, चांगलं टुनटून जायचं, चांगलं खुशीत आहे मी. आज सुनबाई भेटल्या म्हणल्यानंतर जास्तच खुश दिसताय तुम्ही. वा 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 वा, काय आजचा मुहूर्त आहे नाही? म्हणजे त्या भुवनेश्वरी मॅडमची तब्येत आजच बिघडायची होती. तुला आणि अधिपतींना आजच भेटायचं होतं आणि त्यांना लगेच फोन येणार होता आणि ते लगेच निघून जाणार होते. हो, म्हणजे सगळं अचानक घडलं. अचानक? असं सगळं कसं का अचानक घडेल अक्षरा? मला तुझं नवल वाटतं अक्षरा. एवढी हुशार शिकलेली शिक्षिका मुलगी तू, पण कळत नाही तुला की तुझ्या बरोबर काय चाललंय ते? अगं, कुठल्या शब्दात सांगू मी तुला की अधिपतींना भेटून आता काहीही फायदा होणार नाही. आता त्यांचा विषय तू डोक्यातून काढून टाक. हे बघ, ज्या नात्याला भविष्य नसतं ना, ते नातं एका चांगल्या वळणावर संपलेलं चांगलंच असतं. असं का बोलताय तुम्ही बाबा? बरोबरच बोलतोय मी. नाही, चुकीचं बोलताय तुम्ही. आमच्या नात्याला काही भविष्यच नाहीये असं का म्हणताय तुम्ही? कारण 4 पावसाळे जास्त पाहिलेत मी, म्हणून बोलतोय. आणि मला दिसतंय तुझ्या बरोबर काय होतंय ते, म्हणून बोलतोय. अगं, इतके दिवस झाले तू घर सोडून,
पण तुझ्या सासरचं कुणीच आलं नाही तुझी चौकशी करायला. अहो अधिपती आले होते ना. त्यांच्या आईसाहेबांनी सांगितलं ना आपल्याला ते इथे कशासाठी आले होते. ते फक्त इथला अंदाज घ्यायला आले होते. अक्षराबद्दल पण ओढ आहे त्यांच्या मनात, पण म्हणून तर ते आले होते ना घरी. ते आम्ही पाठवलं होतं त्यासनी लाज खातर. ते नाहीच म्हणत होते, पण आम्ही म्हणलं उगा लोकांना बोलायला जागा द्यायला नको म्हणून ते आलते. बाबा आता मी तुम्हाला जे सांगते त्यावर विश्वास ठेवा. भुवनेश्वरी मॅडम जे सांगतात त्यावर विश्वास ठेवू नका. मला माहितीये माझा नवरा अधिपती असं नाही करू शकत. ते इथे अंदाज वगैरे घ्यायला आलेले नसणार, ते माझ्यासाठी आले असणार. मला माहितीये. दुर्दैव एवढंच आहे की आमची त्यावेळी भेट झाली नाही. आम्ही बोलू नाही शकलो एकमेकांशी. अगं पण मी बोललो ना, मी खूप बोललो त्यांच्याशी. मला फक्त इतकंच जाणवलं की त्यांच्या आई साहेबांपुढे तू काहीही नाहीयेस, काडीची किंमत नाही. आज ते भेटले आणि 4 शब्द चांगले बोलले म्हणून सगळं चांगलं होईल या भ्रमात राहू नको साक्षू. हे बघ, इमोशनली नाही, प्रॅक्टिकली विचार कर. तू जर प्रॅक्टिकली विचार केला नाहीस तर पुढे जाऊन याचा तुला खूप त्रास होईल. बाबा ऐका ना प्लीज प्लीज. बाबा अहो तुम्ही खुश तर आम्ही खुश. हॅपी हॅपी. सुनबाईंना घरला घेऊन आला असतं तर आम्ही आणखीनच हॅपी झालो असतो. अहो खरं तर आज आमची भेट होईल असं काही वाटलंच नव्हतं, पण जेव्हा अचानक भेटलो तेव्हा मग मला असं वाटलं की काय ते आपण बोलून घ्यावं. कारण काय आमची लई दिवस झालं भेटगाठ नाही, बोलणं नाही, त्याच्यामुळे गैरसमज वाढायला लागलेत आमच्यातले असं मला वाटलं आहे की नाही. मग बोलून घ्यायचं की सगळं. एवढं तडकाफडकी कशा पाहिजे निघून आला तुम्ही. ना इथं तुमची तब्येत ठीक नाही मला कळल्यावर मग मी थांबतोय तिथं. तुमच्यापेक्षा महत्वाचं आहे ते. मला फोन आला हिचा मावशीचा, सगळं सोडून मी पळून आलो इकडं. ही दुर्गी पण का नाही, आम्ही तिला सांगत होतो काही डॉक्टरला बोलवायची गरज नाही. बघा आली. हा केला, तुम्हाला पण फोन केला लगेच. ताई अगं मला तुझी अवस्था बघवली गेली नाही ग, म्हणून मी पटशिरी अधिपतीसनी फोन लावला. नाही बरं झालं मला फोन केलास. काय बरं झालं, तुमचं बोलणं अर्धवट राहिलं. अहो ते काय मी बोलू शकतो कवा बी नंतर जाऊन. ते सगळं आजच बोलायला पाहिजे होतं असं काय नाही. नाही पण आमचं ऐका अधिपती. आम्हाला काय वाटतंय की सुनबाई जर घरला यायला तयार असतील तुम्ही त्यांना घेऊन या. आम्ही आमची व्यवस्था कुठंतरी बाहेर करू, तुम्ही आमची काळजी करू नका. अगं ताई, अगं तू काय बोलायलीस? अगं तुझी तब्येत एकतर बरी नाही आणि तू बाहेर जायच्या गोष्टी करायलीस. अगं तू नाही आईसाहेब कुठं जाणार नाहीत, आणि मास्तरीन बाईसनी जरी इथं येऊन राहायचं असलं तरी त्यासनी तुमच्या संगच येऊन राहावं लागणार. आणि हो सगळा विषय आपण नंतर बोलूया. आईसाहेब तुमची तब्येत ठीक नाही, तुम्ही आता आराम करा. अधिपती तुम्ही का नाही आवरून घ्या, मी हाय ताईजवळ. हा हे पिऊन घ्या हा, आणि औषध वगैरे घेऊन झोपा. आता काय विचार करू नका, एकदम गप गार आणि पडून राहा. गोळ्या आणल्यास काय ग? वय अधिपती, मी गोळ्या आणल्या ती. बरं केलंस, गोळ्या दे. तुम्ही झोपा आता शांतपणे. हा ताई यांच्या भेटीगाठी लईच वाढायल्यात ग. नाही म्हणजे अशाच भेटीगाठी करता करता परत ती घरला येऊन म्हणजे झालं. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.